नेक्स्ट मॅच. हॅलो आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. नाव बॅक टू क्रिकेट. आता होणार मॅच आपण पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा वर्सेस आई चंदुका स्पोर्ट्स सारजा. सामन्याला होईल सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन, त्यानंतर गावदेवी मातेला वंदन करून करतोय आज या समालोचनाला सुरुवात. आलेल्या सर्व मान्यवर तसेच प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या माध्यमातून दोन बॅटर दाखल झालेले आहेत. संदीप धिंडा अँड करण भंडार. तर त्याच्या विपक्षामध्ये असेल बॉलर प्रेम जाधव. पंचांचा इशारा आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र काय गेलेल्या मॅचच्या आतमध्ये डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर प्रेम याने. आणि पंचांचा इशारा आलेला आहे. वाईट अवंतरच्या रूपाने एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अकाउंट मात्र ओपन झालेला आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाचं. प्रेम तयार. यावेळी सुंदर फटका चेंडू लॉफ्ट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे संदीप. बॅक टू द पवेलियन गॉन. जाऊन एक वीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका तितकासा प्रॉमिसिंग झाला नव्हता. एलिमिनेशन प्राप्त झालं नव्हतं चेंडूवरती. आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे लॉंगॉनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं कृष्णा भोईर याच्या माध्यमातून. पहिली विकेट डाऊन झालेली आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाची. संदीप धिंडा हा फलंदाज बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर झालेला आहे आशिष धिंडा. स्ट्रायकिंग एंडला असेल गोलंदाज प्रेम जाधव. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक करणारा चेंडू त्याने टाकलेला आहे. यावेळी सुंदर फटका ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली. कृष्णा करणार नाही कोणती चुकी. फलंदाज होईल बाद आशिष धिंडा. बॅक टू द पवेलियन गॉन. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. घाट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. घाट उतरून बाया कोकणात. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चिंचोडी ते नागले रिक्षा चालक मालक संघटना संघटनेचे सदस्य साहेबांचं स्वागत झालेलं आहे. आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. चिंचोडी ते नागले. यस हॅट्रिक बॉल असेल प्रेम याचा. आता मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू सैल या वेळेला धाव. चिंचोडी ते नागले रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. दरम्यान वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवाक्याचे भरपूर उंच चेंडू उंच उडाला होता आणि तेच कारण आपण जर पाहिलं तर वाईट बॉल घोषित केलेल्या पंचांनी एक अवंतर धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र अपील आणि फलंदाज बाद.
हे चंदनी पाटावरी नको स्वस्तिकाचा फेरा गो तांब्या घेऊन निर्मल पाण्याचा तयानुधान फेरा गो माझे एकवीरा माऊली कृपेची सावली सजली नवरातीला गो एकवीरा माऊली कृपेची सावली सजली नवरातीला गो हे चंदनी पाटावरी नको स्वस्तिकाचा फेरा गो तांब्या घेऊन धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख सुरुवात करतोय मिस्टर प्रेम जाधव. पहिले चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यानंतर जर जो पाहिला कमबॅक आपण पाहिला त्याच्या माध्यमातून सुरेख चेंडूची हाताळणी करतोय. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा या संघाचा आणि त्याच्या माध्यमातून झालेली आहे सुरेख सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतो आपल्या संघाकरिता एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे प्रेम जाधव. आता मात्र न्यू बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये संजय झिंडा नवीनच एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू साईल या वेळेला निर्धाव वेगवान चेंडूची हाताळणी करतोय बॉलर प्रेम जाधव आणि आपण जर पाहिलं तर ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू साईल या वेळेला निर्धाव प्रेम तयार. आता मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण जर पाहिलं तर संजय आहे स्ट्रायकिंग एंडला परंतु त्याच्या बॅटवरती चेंडू कनेक्ट होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. षटक संपलेला आहे पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर. फक्त 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर प्रेम याने आणि 3 विकेटाने संपादन केलेले आहेत. सुरेख सुरुवात केलेली आहे आपल्या संघाकरिता बॉलर प्रेम जाधव याने. चांगली कामगिरी चांगला बॉलर आहे या टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा या संघाचा मिस्टर प्रेम जाधव. भरपूर मागच्या सीझन मध्ये मागील काही सीझन मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील तेच सातत्य तीच कामगिरी करण्याचा प्रयत्न तो करतोय आपल्या या संघाकरता. आता मात्र नवीन गोलंदाज योगेश माली आलेला आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे तो सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे टॅलेंटेड गोलंदाज आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक या दोन्ही व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत. पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. योगेश तयार. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच केला होता. खराब सुरुवात करतोय गोलंदाज योगेश माळी. फ्री हिट बॉल असेल पाहावं लागेल फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय बॅटर करण भंडार. आता मात्र सुंदर फटका चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. कृष्णा त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप खराब झालेला आहे. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या आपण जर पाहिलं तर नक्कीच 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. पळून पूर्ण केलेला चौकार आपण पाहतोय. सुंदर फटका सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 4 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या चौकाराने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. आदरणीय सन्माननीय भावेशजी बाबर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. भावेशजी बाबर वेलकम आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र लेफ्ट ड्राईव्ह चेंडू जाईल लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद.
रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे संजय धिंडा. कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे बॅटर संजय धिंडा. त्याच्या जागेवरती अभिषेक गांगडा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 8 वर पोहोचले गेलेले आहे. गोलंदाज योगेश माळी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू पडण्यात थोडस बाहेर वळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज आहे. चेंडूला टर्न केलेला आहे. चेंडू सरळ विसावला जाईल. संतोष कोम याच्या हातामध्ये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. आता मात्र चेंडूला कट केला. चेंडू जाईल. गली क्षेत्रातून ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत. आपण जर पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट केलेल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चली नाही कधी दिसल सोबून छान ग. माम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. न्यू बॅटर विनोद सुरुंदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत. चंदुका स्पोर्ट सारजा या संघाचे एकंदरीत आपण विकेटवर जर नजर टाकली, एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेले आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे चंदुका स्पोर्ट सारजा या संघाचा. कारण आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिसचा अभाव देखील दिसून येतोय. आता मात्र विनोद सुरुंदा लेफ्ट हँडेड बॅटर असेल. योगेश तयार. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी योगेश मार्फत आपण पाहतोय. पहिला चेंडू नो टाकल्यानंतर त्यानंतर काय कमबॅक केलेला या बॉलरने. भरपूर चांगली गोलंदाजी करताना दिसतो आपल्या संघाकरता. नवीन उभरता टॅलेंटेड सितारा आहे योगेश माळी या टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाचा. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसतोय आपल्या या संघाकरता. या मॅच मध्ये प्रभावित केलेला आहे या बॉलरने. अतिशय सुंदर कामगिरी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर एंटर झालेला आहे विश्वास भंडार. नव्यानेच दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज योगेश माळी. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केले. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलेला आहे. दुसरा धाव घेण्याकरिता फक्त एक सिंगल धाव मिळेल. षटक संपलेला आहे दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या. आता मात्र 2 षटकाचा खेळ मात्र बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारतोय चंदुका स्पोर्ट सारजा हा संघ. चंदुका स्पोर्ट सारजा संघाबद्दल नक्कीच म्हणायचं झालं तर नक्कीच आपण यावेळी जर पाहिलं तर खराब फॉर्ममध्ये तो आहे. खराब कामगिरी करताना दिसतोय या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आता पाहावं लागेल उर्वरित 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. विश्वास भंडार अँड अभिषेक गांगडा हे 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच कमबॅक करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील. 40 ते 50 च्या पलीकडे धावसंख्या उभारली तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा हा संघ. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग आपण पाहिली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 13 वर पोहोचले गेलेले आहे. अतिशय चांगली स्कोरिंगचं काम आपण पाहतोय.
रोहित यांच्या माध्यमातून, रवी भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जॉईंट आहेत. या संघाचे नक्कीच चांगले खेळाडू देखील आहेत. आता मात्र काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज रोहित, षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉट फाईल लेगच्या दिशेने संतोष त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा. आता मात्र सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास दर्शवला जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. रोहित 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. आता मात्र चेंडूला बडवलेला चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुरेख फेकी, परंतु बॅकअप खराब झालेला आहे संतोष मार्फत आणि त्याचाच फायदा उचलल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेली. नक्कीच आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. विश्वास भंडार अँड अभिषेक गांगडा आहेत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. आपल्या संघाकरिता कमबॅक करण्याचा प्रयत्न ते करतायत. आता मात्र गोलंदाज रोहित तयार. यावेळेला काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू बॅटची एज लागून जाईल शॉट लेगच्या क्षेत्रामध्ये. स्वतः विकेट किपर येतो, चेंडू कलेक्ट करतोय तो. तत्पूर्वी 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. जास्त काही मिळणार नाहीये दोन्ही बॅटरला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर नक्कीच विकेटच्या मागे, यष्ट्यांच्या मागे नक्कीच संतोष कोम आहेत. अगदी चपळ क्षेत्ररक्षक आहेत या टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाचा. आता मात्र काय घडलेलं आहे, पंच आमच्याकडे वळलेला आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतरच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडूच्या खाली कोणताही क्षेत्ररक्षक आलेला नाहीये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. षटक संपलेला आहे 3रं. संघाची धावसंख्या 22 ऑन द बोर्ड लागले गेलेले आहे. आता मात्र शेवटचा षटक बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का काढलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. अतिशय सुंदर गीत संगीत याची पेशकी आपण जर पाहिलं तर नक्कीच डीजे मॅन आहेत या परिसरातील. त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. संतोष कोम आलेला आहे. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाला, परंतु रिव्ह्यूची मागणी केलेली आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल, परंतु त्या डिसिजनला चॅलेंज केलेला आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने.
चला इट्स अ वाईट बॉल असेल. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे व्हाईट बॉलचा आणि तोच डिसिजन या ठिकाणी मान्य केलेला आहे तिसऱ्या पंचांनी. तर रिव्ह्यू गमावलेला आहे बीबीपाडा या संघाने. पहिलाच बॉल संतोष याचा, त्या चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिळवणच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख झेल कृष्णा मार्फत फलंदाज होईल बाद. अभिषेक गांगडा बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादाने. राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादाने. राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादाने. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकत आहोत डीजेच्या माध्यमातून. साईबाबांचं नक्कीच गाणं लावलं जात आहे. गुरुवारचा दिवस आहे. आपण जर पाहिलं तर या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच पालखी, साईबाबांची पालखी नक्कीच या जाताना आपण पाहत असतो. पुढील महिन्यामध्ये नक्कीच साई समर्थ सेवक मंडळ ससूनगर यांची पालखी आपण जाताना पाहणार आहोत. आता मात्र अपील केलेल्या लाऊड पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डॉट. अनंत तुंबडा स्टॅकिंग एंडला बॅटर आहे. संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मिस्टर संतोष कोम पहिले चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र सुरेख कमबॅक त्याने केलेले आहे. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये. कल्पेश होता त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. बॅकअप खराब. अतिशय खराब बॅकअप आपण पाहिला तर नक्कीच जितू यांच्या माध्यमातून. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असेल तरच तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय, परंतु आता मात्र तसं काही होताना दिसत नाहीये बीबीपाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. विश्वास भंडार अँड अनंत तुंबडा हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल असेल संतोष याचा. आता मात्र लेफ्ट ऑन ड्राईव्ह चेंडूला डिग आउट केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटकातील शेवटचा बॉल असेल संतोष कोम. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आता मात्र बॅटची चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. विकेट किपर चुकी करतोय. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेल्या चौथं. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 30 धावांचं टार्गेट असेल. 30 धावांचं लक्ष असेल 24 बॉलमध्ये. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला पहिल्या इनिंगमध्ये खूपच खराब कामगिरी राहिलेली आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाची फक्त 30 धावा त्याने बनवल्या 24 बॉलमध्ये. 29 धावा त्यांनी बनवल्या आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या समोर. पाहावं लागेल त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कशा प्रकारे केला जाईल. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून हे आपण पाहणार आहोत.
तू फर्स्ट सेकंड कर, मी नाईट लाईल उद्या. 24 चेंडू. ऐक हॅलो. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. सुटली घाटाने गार गार हवा, सुटली घाटाने गार गार हवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. दुरून दुरूनची आईलो रे साई, दमलं नाही रे पाय. इच्छा मनाची झाली रे साई, तुला रे भेटाच हाय. भरवसा तुझ्यावर ठेवलाई रे, पालखीला खांदा मी लावलाई रे. भरवसा तुझ्यावर ठेवलाई रे, पालखीला खांदा मी लावलाई रे. सुटली घाटाने गार गार हवा, सुटली घाटाने गार गार हवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. एवढा निरो बघून रे देवा, येतो शिर्डीला साई रे देवा. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 हे शानदार आयोजन, शानदार नियोजन, सुंदर ग्राउंड आपण पाहतोय. या स्पर्धेकरता स्पॉन्सर्ड झालेला आहे. चांगलं निसर्गरम्य वातावरण देखील आपण पाहतोय. डिसेंबरचा महिना, थंडीचा महिना आहे आणि थंडीचा महिना, डिसेंबरचा महिना आणि नक्कीच त्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये सुंदर क्रिकेटचं हे आयोजन आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून 30 धावांचं लक्ष्य असेल. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला असेल द लेजंड क्रिकेटर या संघाचा मिस्टर संतोष कोम आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंगला असेल योगेश माळी. तर गोलंदाजी ट्रॅकवरती एक यंग टॅलेंट चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या माध्यमातून मिस्टर करण भंडार. दुसरा डावाला होती सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल उडवलेला आहे. चेंडू जाईल का मैदानाच्या बाहेर तर नाही. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. या प्रकारची चुकी करून चालणार नाहीये, कारण आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स मात्र कमी आहे. कमी धावा खर्च करावे लागतील. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती संतोषाचा कॅच मात्र उडाला होता, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. मिळाली जाईल एक सिंगल धाव. सिंगल धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर संतोष कोम. संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. या एका धावाने मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय बॅटर संतोष कोम. करण षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडू लावून ड्राईव्ह केला. चेंडू जाईल शॉट लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. रोशन मार्फत मिळेल फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतो मिस्टर
योगेश माळी संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावरती 2 या आखाड्यावरती पोहोचवले गेलेले आहे. सावध आणि संतगतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत 2 बॅटर. एका बाजूला आहे संतोष तर त्याच्या साथीने असेल योगेश माळी. आता मात्र चेंडूला ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न करतोय बॅटर संतोष कोम. चेंडू जाईल निर्धाव. सेन्सिबल बॅटर आहे संतोष कोम. मेरिट मध्ये जास्त खेळण्यास पसंत करतोय. गोलंदाज करण भंडार. षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र चांगला फटका चेंडूला कट केला. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु 2 धावा 2 बॉलचा इशारा असेल. या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली होती. नो +1 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 3 धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र फ्री बॉल असेल संधी असेल मुक्त फटका खेळण्याची संतोष याला. आता मात्र फुल टॉस बॉल चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर संतोष याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता. या चौकाराने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. अजूनचा एक सुंदर फटका चेंडूला लेफ्ट डाऊन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची धन्यवाद डीजे धन्यवाद. तर आता मात्र गिअर चेंज केलेला बॅटर संतोष याने सुंदर बॅटिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. संतोष कोम इज नाव फायर. यावेळेस चेंडूला डिगआउट केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. क्वालिटी मात्र चांगली राखावी लागेल. एकदा मिळेल जास्त काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 18 चेंडू 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे संतोष कोम. अगदी चांगला बॅटर आहे. चांगला फॉर्म मध्ये तो आहे. त्याच्या बॅट मधून चांगले फटके येताना दिसत आहेत. आता मात्र या ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. नवीन गोलंदाज विश्वास भंडार आलेला आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे या सारजा संघाचा. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून चांगल्या लाईन चांगला लोवर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती बॉलर विश्वास याने. त्या चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस
काय घडलेलं आहे तर वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. खराब सुरुवात म्हणावी लागेल विश्वास मार्फत झालेली आहे. पहिल्या बॉलमध्ये एक बॉलमध्ये नक्कीच 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण कमी धावा या डिफेंड करायची आहे त्याच्या संघाला. विश्वास षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. खराब क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करतोय. मिळाले जाईल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24. आता मात्र 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. स्ट्राईक एंडला बॅटर योगेश माळी. पाहावं लागेल षटकाराने गेम फिनिश करेल का. डावकर हाताचा बॅटर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, गुणवत्ता आहे. पाहावं लागेल या बॉलवरती गेम फिनिश करतो का किंवा कमबॅक करेल बॉलर विश्वास. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. खराब क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. या 3 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या 27 वर पोचली गेलेली आहे. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे कारण आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या यजमान संघाने. विश्वास भंडार षटकातील पुढील बॉल असेल. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाय होईल ड्रॉप. झेल झालेला आहे ड्रॉप आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. तिसरा धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा धन्यवाद शेवट दिलीपजी, झाला. धन्यवाद. तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल. धन्यवाद गणेशजी कोठावले. त्यानंतर धन्यवाद हरिश्चंद्रजी भोईर. या स्पर्धेकरता आपला महत्वपूर्ण वेळ दिला. आपली महत्वपूर्ण उपस्थिती दर्शवली गेली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या विभागाचे अगदी चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं देखील उपस्थिती पाहायला मिळाली होती सकाळच्या सत्रामध्ये परंतु ते आपल्यापासून आता रजा घेत आहेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. चला एका धावेची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. नवीन फलंदाज प्रेम जाधव नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. विश्वास आता मात्र विश्वासाचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल डॉट. स्ट्रायकेंडला बॅटर प्रेम जाधव असेल. हा सामना जिंकण्याकरता एका धावेची गरज असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला हॅमर्ड केला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने सामना जिंकलेला आहे ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ आणि हार्ड लक टफ लक चंदुका स्पोर्ट्स सारजा. दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आहे आणि मैदान सोडायचं आहे. चला टॉस करण्याकरता टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा कर्णधार आपण या. बेलकडी संघाचा कर्णधार आलेला आहे. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
धन्यवाद डीजे. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे मिस्टर प्रेम जाधव. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 3 विकेट त्याने प्राप्त केले होते. टॉस करण्याकरता देखील यायचं आहे बीबीपाडा संघाचा कर्णधार. चला ओमकार माळी यांना आपण विनंती करतोय. सर्वप्रथम आपण मेडल देणार आहोत ओमकार माळी यांच्या शुभ हस्ते. या विभागातील चांगले व्यक्तिमत्व, यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओमकार माळी यांच्या शुभ हस्ते मेडल दिला जात आहे. प्रेम जाधव याला चांगली कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच मिस्टर प्रेम जाधव. चला टॉस देखील होणार आहे. बिलकडी संघाचा कर्णधार, त्यानंतर टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. ओमकार माळी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस स्पिन करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच बीबीपाडा वर्सेस बेलकडी. टॉस होतोय ओमकार माळी यांच्या शुभ हस्ते. तुझा वाजवणार भाऊ एक तरी चाल मले नाचवणार. तुझा वाजवणार भाऊ एक तरी चाल मले नाचवणार. अगं सालीस नाचायच्या हवानात लग्नात चल ना हौस तावनात. साले हार बुडला काकतूर योत हार बुडला काकतूर. घर पटरीला पेवसूर दादा घर पटरीला पेवसूर. तू बिंग